माझ्या मरणाचं कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आहेत। त्यांनी माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला। प्रशांत बनकरने मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला। हे होते एका महिला डॉक्टरने हातावर लिहिलेले शब्द। फलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी गुरुवारी संध्याकाळी स्वतःला संपवल्याची बातमी समोर आली। सुरुवातीला त्यांनी वरिष्ठांकडून दबाव असल्याने स्वतःला संपवलं असावं असा अंदाज वर्तवला जात होता। त्यानंतर डॉक्टर मुंडे यांच्या हातावर लिहिलेला मजकूर समोर आला। त्यात थेट पोलीस अधिकाऱ्याने अत्याचार केल्याचा आणि त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणामुळे साहजिकच पोलीस दलात आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे। आता या प्रकरणाची दखल राज्यातील नेत्यांनी सुद्धा घेतली असून सर्व स्तरातून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। डॉक्टर मुंडे यांच्या कुटुंबाकडून या प्रकरणात खळबळजनक आरोप करण्यात आले आहे। डॉक्टर मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी सहभागी असलेल्या आरोपींपैकी एक आरोपी पोलिसांनी अटक केलेला आहे आणि एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली। तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। खरं तर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच्या आत्महत्येशी संबंधित पोलिसांचं नेमकं काय कनेक्शन आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी विकास, तुम्ही पाहताय महाराष्ट्र टुडे लाईव्ह। सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। खरं तर डॉक्टर संपदा मुंडे असं या तरुणीचं नाव आहे। डॉक्टर संपदा मुंडे या बीड जिल्ह्यात असून गेल्या काही दिवसापासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वादामध्ये त्या अडकल्या होत्या। या संदर्भात त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार देखील केली होती। माझ्या तक्रारीवर जर कारवाई झाली नाही तर मी आत्महत्या करेल असं या तक्रारीत नमूद केलं होतं। मात्र असं असताना देखील या तक्रारीची दखल नेमकी का घेतली नाही, यामुळेच या डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे। खरं तर मिळालेल्या माहितीनुसार मृत डॉक्टर संपदा मुंडे यांनी हातावर एक सुसाईड नोट लिहिली होती। या सुसाईड नोटमध्ये खरं तर पोलीस अधिकाऱ्यावर आणि ज्या ठिकाणी संपदा मुंडे राहायच्या त्या घरमालकाच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले। या सुसाईड नोटमध्ये फलटण ग्रामीणचा पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि ज्या ठिकाणी मुंडे राहायच्या त्या कुटुंबातील सदस्य बनकर यांना सातत्याने गेल्या काही महिन्यापासून आपल्यावरती लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप या ठिकाणी मुंडे यांनी या सुसाईड नोटमध्ये लिहिलेला आहे। यानंतर मुंडेंच्या कुटुंबियांनी या प्रकरणात खरं तर गंभीर आरोप केले आहेत। माझी पुतणी डॉक्टर संपदा मुंडे हिनं काल अचानक आत्महत्या केली। आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता नोटिंग न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली। आणि तिनं मधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला। त्याच्या अगोदर तिने लेखी तक्रार दिली, ती लेखी तक्रार दिली होती DYSP कडे। त्याचा तिला उत्तर आलेलं नाही। ती पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे। तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याची बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करेल। आम्हाला त्याच्यातलं पुढचं काही माहित नाही। जी माहिती आम्ही घेतो की या ठिकाणी प्रचंड प्रमाणात राजकीय दबाव सातत्याने सगळ्या अधिकाऱ्यावर आहे। इथे सत्ताधारी पक्षाचे काही लोक आहेत, माजी खासदार आहेत, आमदार आहेत, कोण सचिन कांबळे नावाचे आमदार आहेत, ही सगळी मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं एक अभिजित निंबाळकर नावाची व्यक्ती या ठिकाणी सगळ्या शासकीय कारभारामध्ये सातत्यानं हस्तक्षेप करत असते। वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अडकवणं, स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाचवणं, अन्याय केल्यावरही त्याला मला असं वाटतं वाचवण्याचा प्रयत्न आणि ज्याच्याकडून खऱ्या अर्थानं या सगळ्याचा राजकीय वापर प्रशासनाचा करून घेतला जातो। आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये मागच्या काळामध्ये एक महाडिक नावाचे PI या ठिकाणी होते। या महाडिकांकडे सुद्धा या भगिनीनं तक्रार केलेली होती जुलै महिन्यामध्ये। या सगळ्या त्रासाविषयी कल्पना दिली असताना सुद्धा या महाडिकांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। या वैद्यकीय अधिकाऱ्याचा अर्ज कचऱ्याच्या कुंडीत टाकला आणि म्हणून हे महाडिक आता माझ्या माहितीप्रमाणे DYSP झालेले, नंदुरबारला गेले, यांच्यावर सुद्धा कारवाई करा, यांना हातकड्या घातल्या पाहिजे अशा अधिकाऱ्यांना। खरं तर डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबाने खरं तर गंभीर आरोप केलेत। या सगळ्यामध्ये डॉक्टर मुंडे यांना
एका खासदाराचा फोन आला होता. तो खासदार नेमका कोण? या खासदारांच्या 2 PAंच्या माध्यमातून खरं तर मुंडेंवरती दबाव आणल्याचा आरोप या कुटुंबांकडून केला गेलाय. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुंडे यांची पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वादामध्ये चौकशी सुरू होती. अद्यापही या चौकशीचा अहवाल समोर आला नाही. मात्र या चौकशीच्या अहवालाला त्रस्त होऊन त्यांनी आत्महत्या केली का असा सवाल देखील या निमित्तानं खरं तर उपस्थित केला जातोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये खरं तर पोलिसांनी अपमानजनक वागणूक केल्याचं सातत्याने त्यांच्याकडून तक्रार करण्यात आली होती. मात्र पोलीस प्रशासनाकडून देखील या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. खरं तर या प्रकरणामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी गंभीर आरोप केलेत. यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की या सगळ्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी फलटण ग्रामीणचा जो पोलीस निरीक्षक आहे महाडिक, याची आता बदली झालेली आहे. या महाडिकांकडे गेल्या काही दिवसापूर्वी या डॉक्टरने खरं तर आपला तक्रारी अर्ज दिला होता आणि या संदर्भात या पोलीस उपनिरीक्षकाची तक्रार केली होती. मात्र असं असताना या पोलीस निरीक्षक महाडिक यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये या अर्जाची चौकशी का केली नाही, यामध्ये खरं तर त्यांनी का कारवाई केली नाही असा सवाल या मंत्रीगणांनी त्या ठिकाणी उपस्थित केलाय. यामुळे या पोलीस निरीक्षक देखील या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी आहे का असा सवाल आता या मुंडेंच्या कुटुंबांनी उपस्थित केलाय. या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी खरं तर अपमानजनक वागणूक दिल्यामुळं डॉक्टर मुंडे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाकडून केला जातोय. खरं तर मुंडे या बीड जिल्ह्यातून येत होत्या. खरं तर गेल्या काही दिवसापासून बीडचं जे काय आपण वातावरण पाहतोय, या वातावरणामुळे डॉक्टर मुंडे यांना पोलिसांकडून हिनवलं जायचं. यामध्ये सातत्यानं अपमानजनक वागणूक दिली जायची. रात्री अपरात्री आरोपींना घेऊन आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यासाठी त्यांच्यावरती दबाव आणला जायचा. त्यांचे रिपोर्ट बदलण्यासाठी अनेकदा त्यांच्यावर त्या ठिकाणी दबाव आणल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबांकडून केलाय. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ एक महिला डॉक्टर वयाच्या 25व्या वर्षी बीड जिल्ह्यातून येते आणि फलटण जिल्हा कार्यरत आहे. असं असताना केवळ ती बीड मध्ये आहे हा तिचा गुन्हा आहे का? ती एका शेतकऱ्याची मुलगी होती. मग असं असताना या सगळ्या प्रकाराला तिला नेमकं का सामोरं जावं लागलं? या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर राजकीय दबाव आहे का असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय. तर खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टर मुंडे यांना एका खासदाराचा फोन आला होता, त्यांच्या 2 PAंचा फोन आला होता. खरं तर हे खासदार नेमके कोण हे देखील मीडियाने त्या ठिकाणी शोधणं गरजेचं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये या खासदार महोदयांनी नेमकी काय मागणी केली होती? खरं तर खुनाच्या गुन्ह्यातील पोस्टमॉर्टमचा जो काही रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट बदलण्याची मागणी खरं तर या खासदार महोदयांकडून करण्यात आली होती. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये या खुनाचं नेमकं काय प्रकरण, हे प्रकरण देखील समोर आणलं पाहिजे. हे प्रकरण समोर आल्यानंतर खरं तर हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट नेमका का बदलावायचा होता, यामध्ये नेमकं कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अडकवायचं होतं किंवा स्वपक्षीयाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सोडवायचं होतं, हा सवाल या निमित्तानं खरं तर उपस्थित केला जातोय. खासदारांनी नेमका या सगळ्या प्रकरणामध्ये दबाव का टाकला? यामध्ये होमिसाइड हा शब्द नेमका खासदारांना बदलायचा होता की नेमका पोलीस प्रशासनाला बदलायचा होता, हा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय. या सगळ्या प्रकरणामध्ये खासदारांच्या फोन कॉल्स आणि त्यांचे 2 PA आहेत त्यांचे फोन कॉल, तसेच पोलीस प्रशासनाचा जो काही सगळा घटनाक्रम आहे, यामध्ये खरं तर संशयाचं धुकं पसरलेलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टर मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील या सगळ्या प्रकरणाची चौकशी का झाली नाही, त्यांच्यावर का कारवाई झाली नाही असा सवाल खरं तर या निमित्तानं उपस्थित केला जातोय. या सगळ्या प्रकरणानंतर डॉक्टर संपदा मुंडे असं असताना या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी माहिती अधिकाराचा वापर केला. माहिती अधिकाराचा वापर करत आपण केलेल्या तक्रारीवरती प्रशासनानं नेमकी काय कारवाई केली असा देखील त्या ठिकाणी आशय त्यांनी मागवला होता. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशासनाची जी काही निष्क्रियता आहे, या निष्क्रियतेमुळे खरं तर या मुंडे यांचा बळी गेल्याची चर्चा या फलटण परिसरात आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये 2 आरोपी आहेत. यामध्ये फलटण ग्रामीणचा पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि ज्या ठिकाणी डॉक्टर मुंडे राहायच्या त्या कुटुंबातील सदस्य बनकर यानं खरं तर या सगळ्या प्रकरणामुळे डॉक्टर मुंडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती खरं तर त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिली होती. यामधील बनकर या आरोपीला पोलिसांनी खरं तर तात्काळ अटक केलेली आहे. अद्याप या सगळ्या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा फरार आहे. त्याला शोधण्यासाठी खरं तर सातारा पोलिसांकडून विशेष पथकं त्या ठिकाणी रवाना करण्यात आले आहेत. यामुळं गोपाळ बदने याला त्या ठिकाणी ताब्यात घेतल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचं मूळ त्या ठिकाणी समोर येईल आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका आहे ते उपजिल्हा रुग्णालयातील जे काही अधीक्षक आहेत, या संदर्भात माध्यमांनी त्यांच्याशी देखील बातचीत केली. मात्र या सगळ्या प्रकरणाची त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली. या प्रकरणामध्ये आपल्याला काही माहित नसल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं. मात्र हे कुठंतरी पाठांतर करून आल्यासारखं होतं. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये
मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। या सगळ्या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात देखील घेतलेला आहे। मात्र या सगळ्याचा सूत्रधार PSI गोपाळ बदने हा अद्यापही फरार आहे। यामुळे सातारा पोलीस या बदनेला नेमकं कधी ताब्यात घेत आहेत आणि बदनेच्या माध्यमातून खरं तर हा खासदार नेमका कोण आहे, ज्याला खरं तर पोस्टमार्टमचा रिपोर्ट बदलायचा होता आणि या पोस्टमार्टमचा रिपोर्ट बदलण्यासाठी खरं तर मुंडे यांच्यावरती दबाव आणला होता। या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या खासदाराचं नाव समोर आलं पाहिजे। ह्या खासदाराचे जे कोण 2 PA आहेत ज्यांच्या माध्यमातून डॉक्टर मुंडे यांच्यावरती खरं तर दबाव आणण्यात आला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी एका हॉटेलमध्ये जात खरं तर गळफास घेत आत्महत्या केली। विरोधी पक्षनेते असतील किंवा विविध राजकीय नेत्यांनी या प्रकरणामध्ये SIT नेमावी अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे। यामुळे राज्य सरकारने या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या सगळ्या प्रकरणातील मास्टरमाइंड गोपाळ बदने याला तात्काळ अटक करावी आणि या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टर मुंडे यांच्यावर दबाव आणणारा तो खासदार कोण तो देखील समोर आणणं खरं तर गरजेचं आहे। तो खासदार आणि त्याचे 2 PA या सगळ्यांची चौकशी व्हावी आणि या सगळ्यातून खरं तर डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्येस जे प्रवृत्त करण्यास जे इसम जबाबदार आहेत त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। आरोपीची जात त्या ठिकाणी कुणीही शोधू नये। आरोपीला जात नसते। एखाद्या जातीतील एखाद्या इसमाने एखादं जर कृत्य केलं तर या सगळ्या गोष्टीला त्याचा समाज खरं तर जबाबदार ठरत नाही, तो व्यक्ती त्या गोष्टीला जबाबदार ठरतो। खरं तर या सगळ्या प्रकरणाला कुठेही जाती रंग न देता या सगळ्या प्रकरणाची SIT माध्यमातून चौकशी व्हावी आणि जे खासदार आहेत त्यांचे 2 PA आहेत जे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आहेत यांची देखील अटक करून चौकशी केली पाहिजे। तुर्तास इथेच थांबू। या सगळ्या प्रकरणामध्ये जे काय सातत्याने अपडेट येत आहेत, आज राज्याचे जे माजी मंत्री आहेत धनंजय मुंडे हे देखील त्या ठिकाणी मुंडे कुटुंबातील जे मृत डॉक्टर आहे तिच्या कुटुंबाला त्या ठिकाणी भेट देणार आहेत। यानंतर खरं तर राज्यभरातील वातावरण ढवळून निघालं आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात संतोष देशमुखांचं प्रकरण हे खरं तर चर्चेत आलं होतं आणि त्यानंतर आता एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं प्रकरण हे चर्चेत आलंय।